आपली संस्कृती, आपले संस्कार सदा राहू दे आपल्या सोबत। भारताच्या महान ग्रंथांचे आणि काव्यांचे संपूर्ण संकलन सबस्क्राइब करा तिलक। चरित अति पावन, मधुर सरस रस किति मन भावन। युग युग गीत तयांचे गावे, प्रभु गुण गात मना सुख वावे। महाराज, आजचा दिवस आपल्याला शुभ असो। श्री रामाच्या प्रतिज्ञेनुसार आज सूर्यास्तापूर्वी आपण किष्किंधा नरेश होणार, त्यासाठी आपल्याला शुभेच्छा असो। हनुमान, मी त्याच चिंतेत आहे। यात चिंतेचं काय कारण आहे महाराज? महाराज हा विचार करत आहेत की त्यांनी एवढी भीषण प्रतिज्ञा केली आहे, पण त्यांना हे माहीत आहे का वाली किती बलशाली आहे? काय ते दोघं वालीला मारू शकतील? मला तर विश्वास आहे ते अवश्य मारतील। महाराज, त्यांच्या श्रीचरणांवर मी शंख आणि चक्राची चिन्ह पाहिली आहेत। यावरून हे सिद्ध होतं की ते स्वतः महाविष्णूचं रूप आहेत। त्यांच्याबाबत शंका घेणं उचित नाही आहे। तरीही महावीर, जरी ते महाविष्णूचं रूप असलं तरीही ते आता मानवी रूपात आहेत। हे योग्य नाही ठरणार की त्यांना वालीच्या यथार्थ शक्तीची माहिती करून देणं? जशी आपली इच्छा। प्रभू, यावं प्रभू, विराजमान व्हा। प्रभू, महाराज सुग्रीव आपल्याला काहीतरी सांगू इच्छितात। काय सांगायचं आहे आपल्याला? महाराजांना काही शंका आहेत। शंका? सांग मित्रा, कसल्या शंका आहेत? अशी काही शंका नाही आहे प्रभू। मला पूर्ण विश्वास आहे आपण आपली प्रतिज्ञा नक्की पूर्ण कराल आणि वालीला मारून टाकाल। तरी हे माझं कर्तव्य आहे की यापूर्वी आपण वालीशी लढाल, आपल्याला त्याच्या सामर्थ्याविषयी माहिती करून द्यावी। ठीक आहे मित्रा, सांग त्याच्या सामर्थ्याविषयी। प्रभू, वालीच्या शरीरात धरती, जल, अग्नी, वायू या चारही तत्वांचं एकत्रित सामर्थ्य आहे। समुद्र मंथनाच्या वेळी एकदा त्यांनी एकट्यानेच मंदराचल पर्वत हलवला होता, त्यामुळे संपूर्ण समुद्र शुद्ध झाला होता। त्याला वर प्राप्त आहे की जो कोणी त्याच्यासमोर युद्धाला उभा राहील त्याचा अर्ध सामर्थ्य वालीला मिळेल। तो सूर्योदयापूर्वीच पश्चिम समुद्रापासून पूर्व समुद्रापर्यंत आणि दक्षिण समुद्रापासून उत्तर समुद्रापर्यंत फिरून येतो आणि त्याला थकवा येत नाही। आठही दिशांच्या अंतापर्यंत जाऊन अधिष्ठित आठही मूर्तींची पूजा प्रत्येक दिवशी करतो। पूर्वीची गोष्ट आहे, एक दुंदुभी नावाचा राक्षस राहत होता। त्याची उंची कैलास पर्वता एवढी होती आणि त्याच्यात 1000 हत्तींचं बळ होतं। म्हशीचं रूप धारण केलेला आपल्या तीक्ष्ण शिंगामुळे तो मोठा भयानक दिसत असे। दुंदुभी आपल्या सामर्थ्याच्या मस्तीत चूर समुद्र तटावर गेला आणि त्याने समुद्राला युद्धाचं आव्हान केलं।
मी तुला युद्धासाठी आव्हान देतो. समुद्रानं उत्तर दिलं, तू तुझ्या समान एखाद्या वीराशी जाऊन लढ. कुठे मिळेल असा योद्धा? दक्षिणेत वानरांचा राजा वाली तुझ्या ताकदीचा योद्धा आहे. हे ऐकून युद्धाच्या इच्छेनं दुंदुभीनं किष्किंधा नगरीच्या द्वारावर येऊन वालीला आव्हान केले. वाली, हे वाली, मी तुला युद्धासाठी आव्हान करतो. वाली, बाहेर निघ. वाली, हे वाली. वाली शत्रूचं आव्हान कधी सहन नाही करू शकत. तो लगेचच नगराच्या द्वारावर आला आणि दोघांमध्ये भयंकर युद्ध सुरू झालं. त्या लढाईत वालीनं दुंदुभीला मारून टाकलं. वालीनेच त्याच्या निष्प्राण देहाला दोन्ही हाताने उचललं आणि ते मोठ्या वेगानं चारी दिशेला फिरवून बाहेर फेकून दिलं. या गुहेच्या बाहेर जंगलात ताडाचे मोठे मोठे 7 वृक्ष आहेत. त्याच्या फांद्या सर्व दिशेने फोफवल्या आहेत. वाली प्रत्येक वृक्षाला एकाच बाणात उपटू शकतो. रघुनंदन, हे मी वालीच्या अतुलनीय पराक्रमाचं वर्णन केलं आहे. ठीक आहे महाराज सुग्रीव, आपण मला ते ताडाचे 7ही वृक्ष दाखवावेत. यावं प्रभू, चलावं. श्रीरामजी, ते पहा, ताडाचे 7 वृक्ष. वालीच्या बाहूमध्ये इतकी ताकद आहे की जेव्हा तो बाण चालवतो तेव्हा त्याचा बाण ताडाच्या वृक्षाला भेदून आरपार निघून जातो. अशा प्रकारे तो 7 बाणांनी 7 वृक्षांना तोडू शकतो. जर आपण या वृक्षावर आपले बाण पारखून घ्याल तर बरं होईल. माझ्या धिटईला क्षमा करा नाथ. वालीचं शरीर वज्रासमान आहे. आपण त्याच्या शरीरावर ज्या बाणाने वार करणार आहात त्या बाणाची शक्ती पारखून घेणं योग्य ठरेल. ठीक आहे, चला ते ताडांचे वृक्षही बघून घेऊया. चलावं प्रभू. प्रभूंचा विजय असो. आता तरी आपल्या मित्राच्या सांगण्यावर विश्वास बसला ना? क्षमा करा प्रभू, आता मला आपल्या विजयाबद्दल पूर्ण विश्वास आहे. तर मग चल किष्किंधा आणि जाऊन त्या वालीला युद्धासाठी आवाहन कर. अशी आज्ञा प्रभू.
वाली, ए वाली, बाहेर ये. मी तुला सोडणार नाही. आज मी तुझ्याकडून माझ्या अपमानाचा सूड घेणार. ताकद असेल तर बाहेर ये, माझ्याशी युद्ध कर. ए वाली, वाली, हिम्मत असेल तर बाहेर ये. हा सुग्रीवाचा आवाज आहे. हो, त्याचाच आहे. हे इतक्या वर्षानंतर अचानक काय झालं त्याला? वाली, ए वाली, बाहेर ये. आपण थांबा स्वामी. तो थोडा वेळ आरडाओरडा करून स्वतःच निघून जाईल. कोण युद्धासाठी मला आव्हान करेल आणि मी घरात बसून राहू? तू एवढी भित्री कधीपासून झालीस? मी तर फक्त आपल्यासाठीच सांगत होते स्वामी. ही आपल्या विश्रांतीची वेळ आहे. विश्रांती मी येऊन घेईन. सुग्रीव माझ्या समोर जास्त वेळ टिकू शकणार नाही. मी लवकरच येईन. वाली, ए वाली, बाहेर निघ. बिळात लपलेल्या उंदरा, ही काय उपरती झाली? जा लप जा, जाऊन लप जा आपल्या त्या बिळामध्ये. ओरडू नकोस वाली. युद्ध कर, युद्ध. असं तर मुंगीला देखील आज पंख फुटले. चल मोकळ्या मैदानात चल. चल चल मग चल. लक्ष्मण, वारंवार लक्ष साधू पाहतोय, परंतु दोन्ही भावांमध्ये एवढी समानता आहे की जरासा बेसावतपणा अर्थाचा अनर्थ घडवेल. मी हा बाण नाही सोडू शकत. महाराज, घाबरू नका, सगळं ठीक होईल. कसा आहेस मित्रा? वा मित्रा वा, चांगलं वचन पाळलंस. काय साथ दिलीस, चांगली मैत्री निभावलीस.
खूप पीडा होते का तुला? कृपाळू रघुवीर, मी आपल्याला पहिल्यांदाच म्हणालो होतो, वाली माझा भाऊ नाही, माझा काळ आहे, काळ. तरीही आपण मला डिवचलत आणि मृत्यूच्या दाढेत पाठवलं, आणि आपण लपून माझ्या पिटाईचा तमाशा पाहत राहिलात. रघुनंदन, आपण असं का केलं? आपण आधीच खरं खरं सांगितलं असतं की तुम्ही वालीला मारणार नाही, तर मी माझं हास्य करायला तरी गेलो नसतो. तुझा राग स्वाभाविक आहे, परंतु शांत चित्तानं विचार करून माझी विवशता जाणून घ्यायचा प्रयत्न कर. तुम्ही दोघं वेशभूषा, उंची, हावभाव सर्व प्रकारे एकसमान आहात. दोन्ही भावांचं रूपही एकसारखंच आहे. तुमच्या दोघातील साम्य पाहून मी भ्रमात पडलो. जर माझ्या चुकीमुळं माझ्या बाणानं तुझ्या हृदयाला घायाळ केलं असतं तर कोण धर्मसंकट होतं माझ्यासाठी. मला शरण आलेल्या एका प्राण्याचा वध करण्याच्या कलंकानं रघुकुलाची कीर्ती मातीत मिळाली असती. याच कारणानं मी शत्रुसंहारक बाण नाही सोडला आणि तुला इतका त्रास सहन करावा लागला. मित्रा, आता तुझे घाव आणि पीडा कशी आहे? प्रभू, हा तर चमत्कार झाला प्रभू. मला आपण स्पर्श केल्यानंच माझा आधीचा सगळा त्रास सगळं नाहीसं झालं. एक नवीन उत्साह शक्तीच्या विरुद्ध प्रवाहाचा संचार होऊ लागला. माझे प्रभू श्रीराम सुखदायी श्रीहस्तांनी मृत शरीरातही श्वासाचा संचार होऊ शकतो. श्रीरामांचा महिमा अपरंपार आहे. हनुमान, मला या संसारापासून दूर पारलौकिक बनवू नकोस. हे तर एका मित्रासाठी, एका मित्राचं खरं प्रेम आणि सद्भावनेचं प्रतीक आहे. वानरराज सुग्रीव तर केवळ एक मित्रच नाहीत, तर यावेळी आमचे आश्रयदाताही आहेत. मित्र वत्सल, माझे प्राण आपल्या अधीन आहेत असं म्हणून मला लाजू नका. आपण मला आज्ञा करा, माझं काय कर्तव्य आहे प्रभू? अन्यायी अधर्मी वालीचा प्रतिकार, पुन्हा त्याला युद्धासाठी आव्हान. लक्ष्मण. होय दादा. खुणेसाठी तू एक पुष्पमाला सुग्रीवच्या गळ्यात घाल, ज्यामुळं आम्ही त्या दोघांना ओळखू शकू. जशी आज्ञा दादा. दूध घ्या स्वामी. वाली, भेकला, लाज नाही वाटत? युद्धातून पळून जाऊन पत्नीच्या पत्रात लपून बसलास? हिम्मत असेल तर बाहेर ये. सुग्रीव तुला युद्धासाठी आव्हान करत आहे, बाहेर ये. ए वाली, वाली. बघ तारा, आज तुझी बहीण रुमा विधवा होणार निश्चित आहे. वालीच्या हातून त्याच्या भावाचा वध आज कोणीच टाळू शकत नाही. स्वामी, स्वामी, पावसाळी नदीप्रमाणे वेगाने येणाऱ्या क्रोधाला आवरून शांत चित्ताने माझी एक विनंती तरी ऐका स्वामी. हा राग तर आता सुग्रीवाची मान मोडूनच शांत होईल. तेव्हा सांग काय सांगायचं असेल ते. बघितलंस, तो वैरी पुन्हा दारावर येऊन आव्हान देत आहे. स्वामी, वैरी नाही, आपला भाऊ आहे तो. भावाभावांची लढाई नेहमी जगात हास्याची गोष्ट ठरते. जग आपल्यालाच दोष देईल. मोठे आपण आहात स्वामी. मोठ्या छोट्याचा फरक मातेच्या कुशीपर्यंतच असतो. एका राज्याचे दोन राजे नाही असू शकत, ते जरी भाऊ भाऊ असले तरी. सुग्रीव स्वार्थी आहे, लोभी आहे, सत्तेचा मोह आहे त्याला. त्याला सत्तेचा मोह आहे तर आपल्याला सत्तेचा गर्व आहे स्वामी. तारा, तू आमची पत्नी असून लांछन लावतेस आमच्यावर, भेकड बनवू पाहतेस आम्हाला. नाही नाही स्वामी, वीरात परमवीर आहात आपण. आपल्याशी युद्ध करण्याची शक्ती त्रैलोक्यात कुणाकडे नाहीये. पण वीरतेच्या मस्तीत विवेक शून्य होणं विनाशाचं कारण होऊ शकतं स्वामी.
कोणाचा विनाश? नाथ, आवेशात येऊ नका. थोडा विचार करा. आपल्या हातून मार खाऊन पराजित होऊन रणांगणातून पळून गेलेला कोणत्या बळावर आपल्याला पुन्हा आव्हान करत आहे? अंगदने आपल्याला आधीच सावध केलं होतं. हनुमान 2 मानवी तपस्वियांना सुग्रीवाच्या मदतीला घेऊन आलेला आहे. ते तपस्वी मानव पुत्र पर्वताप्रमाणे निश्चल, अटळ, अजय बालीचं वाकडं करतील. ते तपस्वी साधारण मानवपुत्र नाही आहेत स्वामी. त्यांचं संपूर्ण वर्णन मिळालंय. ज्याने स्वतः शंकराचं धनुष्य तोडून टाकलं, तारका आणि सुबाहूचा वध केला. ते असाधारण अलौकिक त्रैलोक्य विजेते रामच आज सुग्रीवाचे सहाय्यक बनले आहेत. त्यांच्याकडूनच प्रोत्साहन घेऊन ते पुन्हा आपल्याला युद्धासाठी आव्हान देत आहेत स्वामी. सुग्रीवाचा हा आरडा ओरडा, युद्धासाठी पुनरागमन माझ्या मनात शंका उत्पन्न करत आहेत स्वामी. आपल्या अर्धांगिनीची विनंती मान्य करा. आज यावेळी सुग्रीवशी लढण्यास नका जाऊ स्वामी. बघ, रामाच्या बाबतीत मी पण गुप्तहेरांकडून माहिती काढली आहे. ते धर्माच्या मार्गावर चालणारे आणि समदृष्टी आहेत. त्या धर्माची साथ नाही देणार. दूध घ्या स्वामी. वाली, भेकला, लाज नाही वाटत? युद्धातून पळून जाऊन पत्नीच्या पदरात लपून बसलास? हिम्मत असेल तर बाहेर ये. सुग्रीव तुला युद्धासाठी आव्हान करत आहे. बाहेर ये. ए वाली, वाली. बघ तारा, आज तुझी बहीण रुमा विधवा होणार निश्चित आहे. वालीच्या हातून त्याच्या भावाचा वध आज कोणीच टाळू शकत नाही. स्वामी, स्वामी, पावसाळी नदीप्रमाणे वेगाने येणाऱ्या क्रोधाला आवरून शांत चित्ताने माझी एक विनंती तरी ऐका स्वामी. तो वैरी पुन्हा दारावर येऊन आव्हान देत आहे. स्वामी, वैरी नाही, आपला भाऊ आहे तो. भावाभावांची लढाई नेहमी जगात हास्याची गोष्ट ठरते. हे जग आपल्यालाच दोष देणार. तारा, नाथ, आवेशात येऊ नका. थोडा विचार करा. आपल्या हातून मार खाऊन पराजित होऊन रणांगणातून पळून गेलेला कोणत्या बळावर आपल्याला पुन्हा आव्हान करत आहे? अंगदने आपल्याला आधीच सावध केलं होतं. हनुमान 2 मानवी तपस्वियांना सुग्रीवाच्या मदतीला घेऊन आलेला आहे. ते तपस्वी मानव पुत्र पर्वताप्रमाणे निश्चल, अटळ, अजय बालीचं वाकडं करतील. ते असाधारण अलौकिक त्रैलोक्य विजेते रामच आज सुग्रीवाचे सहाय्यक बनले आहेत. त्यांच्याकडूनच प्रोत्साहन घेऊन ते पुन्हा आपल्याला युद्धासाठी आव्हान देत आहेत स्वामी. सुग्रीवाचा हा आरडा ओरडा, युद्धासाठी पुनरागमन माझ्या मनात शंका उत्पन्न करत आहेत स्वामी. बघ, रामाच्या बाबतीत मी पण गुप्तहेरांकडून माहिती काढली आहे. ते धर्माच्या मार्गावर चालणारे आणि समदृष्टी आहेत. त्या धर्माची साथ नाही देणार. नाही, नाही. परिणाम काहीही होवो, धिक्कार असो त्या शस्त्र धारण करणाऱ्या योद्ध्यावर जो शत्रूचं आव्हान ऐकून सामोरा न जाईल. सुग्रीव आणि बालीनं एकाच मातेचं दूध प्राशन केलंय. बाली मातेच्या दुधाची लाज न राखणारा नेभळट बनेल, असंभव. स्वामी, स्वामी, नाथ, नाथ, घाईत आपले पिता देवराज इंद्रांनी प्रदान केलेली ही विजयी सुवर्णमाळा परिधान करायलाही आपण विसरला. स्वामी, नाथ, निर्लज्जा,
तू परत आलास. मी लहान समजून तुला पहिल्यांदा जिवंत सोडून दिलं होतं, पण आता नाही सोडणार. मला वाटतं तुझा मृत्यू तुला परत किष्किंध्याच्या द्वारावर खेचत घेऊन आलाय. कोणाचा मृत्यू होईल हे युद्धानंतरच समजून येईल. सुग्रीव, माझ्या हातून कशाला मरतोस? अजूनही निघून जा. भेकड्यासारखं बोलू नकोस वाली. जर आईचं दूध प्यायला असशील तर ये मैदानात. ठीक आहे, तुझ्या भाग्यात आज मृत्यू लिहिला असेल तर चल, ये. चल. कपट, कपट. मी हारलो नाही, कपटाने मारलो गेलो. तू कपट केलंस माझ्या बरोबर. तू कुलद्रोही आहे सुग्रीव. मित्र्या, भेकड, पराधीन होऊन दुसऱ्याच्या शस्त्रानं माझ्यावर वार केलायस. तू विजेता बनतोस. अरे नेभ्राटा, तू आपल्या जातीशी विश्वासघात केलायस, कुलद्रोह केलायस, देशद्रोह केलायस. धिक्कार असो तुझा. आलास तो तूच तो राम आहेस. आर्य कुल शिरोमणी श्रीराम, दशरथ नंदन, रघुकुल भूषण, ज्याच्या कीर्तीच्या पताका संपूर्ण आर्यावर्तात फैलावल्या आहेत, तो तूच राम आहेस. तू नीट ओळखलंस कपिवर. हेच आहेत मर्यादा पुरुषोत्तम श्रीराम. प्रथम भेटीच्या निमित्तानं किष्किंधापती वालीचा नमस्कार स्वीकार करशील. हे धर्मध्वजाधारी मर्यादा पुरुषोत्तम श्रीराम, मला फक्त एवढंच सांग, कोणत्या मर्यादेचं तू पालन केलंयस राम? अडून लपून तू माझ्यावर वार केला आहेस. अशा प्रकारे वार करणं वीराचं काम नाहीये, हे तर भ्याडाचं काम आहे.
या दुष्कर्मामुळे आपल्या वीरतेवर कलंक नाही लावलास राम. राम बोला, राम बोला, उत्तर द्या राम, उत्तर द्या. हनुमान, प्रभू, यांचा बाण काढून टाक. यांची पीडा कमी होईल. खूप दया दाखवतोयस श्रीराम. एका गोष्टीचं उत्तर तर द्या. लढाई तर आम्हा दोघा भावांमध्ये होती. अशा वेळी लपून माझा वध करणं हाच आदर्श आहे का तुम्हा आर्यांचा? मला मारून आपल्या लोकांच्या सभेत निंदेला पात्र नाही ठरणार. माझं आणि तुमचं तर काहीच वैर नव्हतं राम. मग कोणत्या कारणाने हा सुग्रीव इतका प्रिय झाला आणि मी आपला शत्रू झालो? धर्मासाठी अवतरला स्वामी, मारून मज तुम्ही साधिले काही. मी वैरी सुग्रीव प्यारा, अवगुण सांगा नाथ मग मारा. कारण सांगा नाथ मग मारा. राम, मी का आपला शत्रू झालो? मित्राचा शत्रू शत्रू असतो. सुग्रीव आमचा मित्र आहे. तू त्याच्यावर जो अन्याय केला आहेस, तसंच तुझ्या पापाची शिक्षा देण्यासाठी मी तुझा वध करण्याची प्रतिज्ञा केली आहे. रघुवंशीय जेव्हा कुणाला वचन देतात तेव्हा प्राण गेले तरी ते वचन पूर्ण करतात. स्वतःच्या वचनाचं पालन करणं त्यांचा सर्वात मोठा धर्म आहे. तसंच त्यासाठी त्यांना निंदेला पात्र बनणंही मान्य आहे. राम, सुग्रीवाशी मित्रता करण्यामध्ये रावणानं पळवून नेलेल्या आपल्या पत्नीची सुटका करण्याचा तुझा स्वार्थ नाही लपलेला, पण प्राण गमावण्याच्या भीतीनं पर्वताच्या घळीत तोंड लपून पडून राहणारा हा भेकड काय तुझी मदत करणार सांग? यासाठी तू किष्किंधापती बालीकडे आला असतास तर बघितलं असतास की मी आतापर्यंत त्या दुराचार्याला बांधून तुझ्या चरणावर टाकलं असतं. सीतेला त्याने सागराच्या अथांग तळाशी, आकाशात किंवा पाताळात कुठेही लपवलं असेल. मी सीता मातेला तुझ्या स्वाधीन केलं असतं. ज्या प्रकारे क्रूरतेने तू वालीचा वध केलायस, त्या अनितीला तू इतिहासात कधीही न्यायोचित नाही ठरवू शकणार. जो जन्म घेतो तो अवश्य मरतो, म्हणून मला मरणाचं दुःख नाही आहे. माझ्यानंतर सुग्रीवला राज्य मिळेल ते पण चुकीचं नाही आहे. चुकीचं हेच आहे की तू मला रणांगणात माझ्याशी वीराप्रमाणे युद्ध करून नाही मारलंस. मला अधर्मानं मारलायस तू. तू माझी निरपराध हत्या केली आहेस. तुझ्या या पापाचं प्रायश्चित्त कधीच नाही होणार रामा, कधीच नाही होणार. वानरराज, आज मरणोन्मुख अवस्थेत असताना तुझ्या धर्म, सत्कर्म आणि नीतीचा हवाला देत आहेस. आपल्या स्वतःच्या जीवनात त्याच धर्म, सत्कर्म, न्याय आणि नीतीचा विचार तू स्वप्नातही नाही केलास. धर्म, अर्थ, काम आणि लौकिक सदाचार तू स्वतःच नाही जाणत आहेस. गुरूंच्या द्वारे धर्माबद्दल योग्य जाणून घेतल्याशिवायच आज तुम्हाला धर्माविषयी उपदेश करत आहेस.
माझी निंदा करताना तू मला निरागस बालकाप्रमाणे दिसतो आहेस. तू स्वतः चपळ आहेस आणि चंचल चित्त असलेले अजित आत्मा वानर तुझे मंत्री आहेत. ज्याप्रमाणे एक आंधळा दुसऱ्या आंधळ्याला रस्ता दाखवतो, तसेच तुझे चपळ मंत्री तुला सल्ला देतात. मग तू धर्माचा विचार कसा काय करू शकतोस? धर्माच्या सूक्ष्म स्वरूपाला कसं समजू शकतोस? धर्माची गोष्ट तर दूरच राहिली. आपल्या मर्यादित सामर्थ्याच्या मस्तीत चूर राहून तू तर सामान्य लौकिक आचार व्यवहाराचा विचारही नाही केलास. मोठा भाऊ, पिता तथा गुरु तिघही एकसारखेच पूजनीय मानले गेलेत. त्याचप्रमाणे धाकटा भाऊ, पुत्र तथा शिष्य तिघही एकसारखेच मानलेत. पुत्राची पत्नी, भावाची पत्नी तथा बहिणीशी आपल्या कन्येप्रमाणे पवित्र संबंध ठेवणं सांसारिक, सामाजिक आणि नैतिक धर्म आहे. परंतु तू कधीही कोणत्याही मर्यादेचं पालन नाही केलंस. आपला छोटा भाऊ सुग्रीवावर अन्याय करून त्याचा दोष नसताना त्याला संकटात टाकलंस आणि त्याच्या जिवंतपणीच त्याची पत्नी रुमाला अधर्म आणि अनितीनं पत्नीप्रमाणे स्वतःच्या अधीन ठेवलंस. अशा पुरुषाचा वध करणंच त्याच्यासाठी योग्य दंड मानला आहे. अनुज असुनी त्याची भार्या चोरीली, सून वा कन्या जशी तुझी होती, त्यावर ज्यांची नजर ते द्रोही, गुन्हे तुझे काही माफ न होती, गुन्हे तुझे काही माफ न होती. जरी हे माझं पाप होतं तरी शासन करण्याचा अधिकार फक्त राजालाच असतो. तुला काय अधिकार होता न्यायाची जबाबदारी आपल्या हातात घेण्याचा? अहंकारी वानरा, तुला हे माहीत असलं पाहिजे की पर्वत, जंगल आणि न्यायानं युक्त ही सारी पृथ्वी आम्हा शिवाकू वंशाच्या राजांची आहे. यावेळी शिवाकू वंशाचे राजा भरत आहेत. त्यांच्याच आज्ञेचं पालन करणारा आणि पवित्र शिवाकू वंशाचा वंशज या नात्यानं इथले पशु, पक्षी, नर, वानर सगळ्यांबद्दल दयाभाव ठेवणं किंवा त्यांना दंड देण्याचा अधिकार मला प्राप्त आहे. धर्मात्मा राजा भरत या पृथ्वीचे पालन करते आहेत आणि ते असताना कोणीही प्राणी धर्माविरुद्ध आचरण नाही करू शकत. म्हणूनच आम्ही सर्व त्यांच्याच आज्ञेनं श्रेष्ठ धर्माप्रमाणे स्थिर राहून तुझ्यासारख्या धर्मभ्रष्ट पुरुषांना विधिवत दंड देतो. वाली, सत्पुरुषांचा धर्म अतिसूक्ष्म आहे. तो समजणं खूप कठीण आहे. इतकं जाणून घे, जर राजानं पाप्याला दंड दिला तर पापी तो दंड भोगून निष्पाप ठरतो. परंतु जर राजानं पाप्याला उचित दंड नाही दिला तर त्या दंडाचं फळ राजाला स्वतःला भोगावं लागतं. मनुस्मृतीमध्ये मनु महाराजानं पण हेच सांगितलं आहे. राजभीकृत दंडास्तु कृत्यो पापानि मानवाः निर्मला स्वर्ग मायांती संतः सुकृती नौपथा शासनात वापि मोक्षाद्वाः इस्तेनः पापात् प्रमुच्यते राजात दुःशासन पापस्य तद्वापनौति किल्विषम. हे वानरराज, तुझे पाप केलं आहेस त्यानुसार तुझा वध सर्वतः धर्मानुसार उचित मानला जाईल. हे दिव्य स्वरूप नरोत्तम, दुष्टपणा, अहंकाराचे पडदे माझ्या डोळ्यासमोरून दूर झाले आहेत. माझ्या आत्म्याचे अंतःचक्षु उघडत आहेत. जणू आत्म्याने परमात्म्याला ओळखलेलं आहे. आपल्या अमोघ बाणाच्या पिडेच्या घावामुळे आणि अज्ञानाच्या आवेशामध्ये माझ्याकडून तुमच्याबद्दल अनुचित उद्गार बाहेर पडले. त्यासाठी क्षमा करा प्रभू. आपण तर परमार्थ तत्वाचे यथार्थ ज्ञानी आहात आणि मी धर्मभ्रष्ट प्राण्यांमध्ये अग्रगण्य आहे.
हे कृपा सिंधू, माझा अंत मला चेतनाहीन करणार आहे. त्याआधी मला आपल्या चरणाची धूळ देऊन मला प्रायश्चित्त करू देत प्रभू. प्रभू 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 प्रभू. हे वानरराज, प्रायश्चित्त तर तुझं शिक्षा भोगूनच झालं. म्हणून सांगितलं आहे, राजाकडून शिक्षा भोगून माणूस परत पापहीन आणि पवित्र होतो. म्हणूनच राजन, तू आता निष्पाप आहेस. म्हणूनच अधीर नको होऊस. तुझ्या मनातून मृत्यूचं भय, संकट काढून टाक. आम्ही सर्व तुझ्या दीर्घायूची मंगल कामना करून तुझी सेवा आणि उचित उपाय करून तुझ्या प्राणांचं रक्षण करू. प्रभू, आता रक्षण कशासाठी? जीवन तर परत परत मिळेल, परंतु या हातांनी मरण येऊन मोक्ष तर नाही मिळणार. हे रामा, असा मृत्यू परत नाही मिळणार. प्रभू, परत नाही मिळणार. जन्मा मागुनी जन्मचा राही, अंत राम म्हणे येतच नाही. अंतराम म्हणे येतच नाही. प्रभू, आता रक्षण कशासाठी? जीवन तर परत परत मिळेल, परंतु या हातांनी मरण येऊन मोक्ष तर नाही मिळणार. हे राम, असा मृत्यू परत नाही मिळणार. प्रभू, परत नाही मिळणार. जन्मा मागुनी जन्मचा राही, अंत राम म्हणे येतच नाही. अंतराम म्हणे येतच नाही. जो दुर्लभ मृत्यू आज वालीला मिळत आहे, त्याच्या पुढे प्रभू किष्किंधा तर काय, सगळा स्वर्ग, सगळ्या पृथ्वीचं साम्राज्य पण तुच्छ आहे. किष्किंधा तर आता सुग्रीवाची आहे. मला क्षमा कर दादा, मी पापी आहे दादा. किष्किंधापती आपणच राहाल. मला किष्किंधेच्या राज्याचा कधी लोभ नव्हता. मला तर दादा फक्त आपलं प्रेम हवंय. सुग्रीव, माझी चेतना आता नाहीशी होऊ लागली आहे. माझ्या गळ्यात घातलेली देवराज इंद्राने दिलेली ही दिव्य सुवर्णमाला लगेचच तू काढून तुझ्या गळ्यात घाल. नाही दादा, नाही. वेळ वाया घालू नकोस सुग्रीव. नाही दादा, नाही. यामध्ये किष्किंधा लक्ष्मीचा उदार वास आहे. जर ती माझ्या मृतक शरीरावर राहिली तर तिची विजयश्री नष्ट होईल. म्हणूनच माझा प्राण असतानाच ती काढून तू धारण कर. तिची शक्ती तशीच राहील. हनुमंत. होय महाराज. वेळ वाया घालवू नकोस. माझ्या गळ्यातून काढून ती ही दिव्य मला राजा सुग्रीवाच्या गळ्यात घाल. नाही. स्वामी, 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 काय झालंय स्वामी? किष्किंधाच्या रत्नजडित सिंहासनाचे स्वामी, तुमचं स्थान इथे नाहीये.
मोठमोठे गजराज गिरिराज ज्यांच्या ठोकरीने धूळ चाखत असत आज धुळीत पडले आहेत. स्वामी, नाही नाही, उठा नाथ, उठा आपण. तारा, तारा, अगं तू तर ज्ञानाचा सागर आहेस. धीर धर. बघ, तुझ्या समोर तिन्ही लोकांचे स्वामी श्रीराम उभे आहेत. नाही नाही, मी नाही पाहू शकत स्वामी. माझं तर त्रैलोक्य तुम्ही आहात स्वामी. उठा उठा, आपल्या किष्किंधेच्या राजभवनात चला स्वामी, राजभवनात चला. काही क्षण, काही श्वास बाकी आहेत. नंतर सगळ्या जगाला जाऊन प्रतिष्ठित कर आपल्या पतीला, किष्किंधाच्या राजा वालीला. मलाही बरोबर घेऊन जा स्वामी. तारा, आजपर्यंत कोणीही कोणाला बरोबर घेऊन नाही गेला, हेच दृढ सत्य आहे. एकटं यायचं, एकटं जायचं, हेच अंतिम सत्य आहे. निसर्गाचा अंतिम नियम आहे. तारा, तुझी माझी साथ इथपर्यंतच आहे. नाही स्वामी, जीवनाच्या अंतिम क्षणापर्यंत, सुखात दुःखात, जीवनात मरणात, कुठेही मी एकटी नाही राहू शकत. नाही राहू शकत. जिथे आपण आहात तिथेच मी आहे स्वामी. देवी, पूज्य वंदनीय पती पारायणी, आपलं हे दुःख, आपला शोक अनंत मार्गावर जाणाऱ्या पतीच्या आत्म्याला दुःखदायक बनलं आहे. शांतपणे प्राणत्याग करू दे आपल्या प्राणनाथांना. नाही, राम, राम, राम. दादा, पिताश्री. देवी तारा, शूरवीराच्या पत्नीला हा शोक आणि राग शोभा देत नाही. तुझा वाली कुठंच नाही गेला. जर तू वालीच्या शरीराला आपला पती मानतेस, तर ही धरती, जल, अग्नी, आकाश, वारा या पंचतत्वांनी बनलेलं शरीर इथंच पडलंय. याच्यावरच तू प्रेम करत होतीस. याच शरीराला तू आपलं मानलं होतंस. ते अजूनही तुझ्या समोर निस्तब्ध अवस्थेत पडलं आहे. जर याच्यामधील अदृश्य जीवात्म्याला पती मानतेस, तर तो अमर आहे, अविनाशी आहे. त्याला सदैव स्वतः बरोबर अनुभवत राहा. त्याचा शोक नको करूस. बुद्धी असो वा शक्ती असो, कुणी असो बलवान, काळ असे सर्वात महान, याहून श्रेष्ठ ना कोणी. ज्याला फुल्या शक्तीचा
व्यर्थ असे अभिमान पडे चितेवर जाऊनी जो बाली बलवान पडे चितेवर जाऊनी जो बाली बलवान तो बाली बलवान की ज्याच्या बळाचा डंका चारी दिशांना घुमतो हो भारत अनलंका मृत्यू घाले जो तो माने हाला नच जन्मे तो जीव मृत्यू सोडे जाला नच जन्मे तो जीव मृत्यू सोडे जाला जळती चिता प्रत्येक मनी जागवे विरक्ती दरना त्याला संपवी जळत्या चितेची प्रभू, महाराज सुग्रीव यावेळी अत्यंत शोकावस्थेमध्ये आहेत. आपण त्यांचं सांत्वन करा, त्यामुळे ते किष्किंधाचा राज्यकारभार सांभाळू शकतील. काय मित्रा? प्रभू, आपल्या भावाला मारल्यानंतर राजा बनणं माझ्या आत्म्याला पटत नाही. मी महापापी आहे. मी राजा बनायला योग्य नाही आहे. मी निश्चय केलाय, संन्यास घेऊन वनात निघून जाईन, म्हणजे आपल्या पापाचं प्रायश्चित्त घेऊ शकेन. मित्रा, जे तू म्हणत आहेस यावेळी ते योग्यच आहे. ही याच गोष्टीची निशाणी आहे की तुझं मन एका सज्जन माणसाचं मन आहे. जर तू हे म्हणाला नसतास तर आम्हाला वाटलं असतं की क्रोध आणि बदल्याच्या आगीत तुझ्या हृदयातील सगळ्या कोमल भावना होरपळून गेल्या आहेत. तेव्हा आम्हाला तुझं भय वाटलं असतं की सत्ता मिळाल्यावर कदाचित तू काही अमानुष कामही करशील. परंतु आता आम्हाला विश्वास वाटतो आहे की बदल्याची जी आग तुझ्या मनात इतके वर्ष धगधगत होती ती भावाच्या मृत्यूबरोबरच शांत झाली आहे आणि तुझ्या हृदयातील कोमल भावना परत जागृत झाल्या आहेत. जसं धरतीमध्ये लपलेली सुंदर फुलांची बीज जर ग्रीष्म ऋतूमध्ये जळून नाही गेली तर वर्षा ऋतू येताच त्यात जळलेल्या धरतीमधून सुंदर सुंदर फुलांचे अंकुर फुलून येतात, त्याचप्रमाणे तुझ्या सद्भावना बाहेर पडल्या आहेत. ही खूप सुंदर गोष्ट आहे. दुसरी गोष्ट आहे वैराग्याची. तर मित्रा, यावेळी तू ज्या अवस्थेत आहेस त्याला स्मशान वैराग्य म्हणतात. जेव्हा कधी कोणाच्या जवळचा आप्तेष्ट मृत्यू पावतो त्यावेळी सर्वांमध्येच ही वैराग्य भावना निर्माण होते, पण ती काही काळच राहते आणि थोड्याच दिवसात माणूस त्याच मोहात अडकून जातो. म्हणूनच बुद्धिवान याच अल्पवैराग्यामुळं आपल्या कर्तव्यांकडे कानाडोळा नाही करत. यावेळी या विशाल वानर साम्राज्याला सांभाळणं तुझं कर्तव्य आहे. पराक्रमी वाली हा राज्यकारभार तुला सोपवून गेलाय. म्हणूनच आपल्या भावाची आज्ञा समजून
हे राज्य तुला सांभाळायला हवं. प्रभू, ज्याला संन्यास घ्यायचा आहे त्याला आपण राजा बनायला सांगतात. संन्याशापेक्षा अधिक चांगला राजा कोण असेल? सुग्रीव, तू असं समज, तोच आदर्श राजा आहे जो मनानं संन्यासी आहे. ज्याला सिंहासन सत्तेचा लोभ नसेल तोच खरा न्याय करू शकेल. ज्याला स्वतःचा विलास आणि काम यात आसक्ती नसेल तोच एखाद्या तपस्व्याप्रमाणे दिवस रात्र लोकसेवेच्या कार्यात मग्न राहील. संन्याशाप्रमाणे ज्याचा ना कोणी आपला असेल ना परका असेल तोच मोह माया झटकून टाकून ईश्वराप्रमाणे आपल्या सर्व प्रजेशी एकसमान व्यवहार करेल. म्हणूनच राजाला ईश्वर पण मानला आहे. मित्रा, जर अशी वैराग्य भावना तुझ्या मनात स्थिर झाली तर तू आदर्श राजा बनशील. परंतु असं होणार नाही, कारण हे क्षणिक वैराग्य आहे. म्हणून यावेळी आपलं कर्तव्य समजून हे राज्य सांभाळ, हीच माझी विनंती आहे. माझी आणखी एक विनंती आहे. आपण आज्ञा करा प्रभू. वाली राजकुमार अंगदला आमच्या आश्रयाला सोडून गेले आहेत. म्हणूनच आमची इच्छा आहे की आपल्या राज्याभिषेकाबरोबरच अंगदलाही युवराज पदावर नियुक्त केलं जावं. असंच होईल प्रभू. हा अत्यंत कल्याणकारी विचार आहे प्रभू. प्रभू, जर आपण कृपा केली तर किष्किंधेला येऊन आपण स्वतः आपल्या हाताने महाराज सुग्रीवांचा राज्याभिषेक करा. वृक्षराज, मी वचनबद्ध आहे. ज्यामुळे 14 वर्षापर्यंत मी कोणत्या शहरात अथवा गावात प्रवेश नाही करू शकत. माझ्याऐवजी लक्ष्मण किष्किंधा जाऊन महाराज सुग्रीवांचा राज्याभिषेक करेल. हनुमान प्रभू, तुम्ही सर्व जाऊन राज्याभिषेकाची तयारी करा. जशी आज्ञा प्रभू. संगच्छध्वं संवदध्वं संगो मनांसि जानतां देवाभागं यथा पूर्वे संजानाना उपासते
शान्तिरापः शान्तिरोषधयः शान्तिः वनस्पतयः शान्तिर्विश्वे देवाः शान्तिर्ब्रह्म शान्ति सर्वज्ञं शान्ति शान्तिरेव शान्ति सामा शान्तिरेधि ॐ शान्ति 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 मंगल भाव मनात जपोनी दशरथ राज आनंदे मनोमानी सीताराम चरित अति पावन मधुर सरस रस किति मन भावन